निलंग्या तालुक्यातील थोर माकणी हे गाव मारुतीरायांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे व त्याहीपेक्षा मारुतीरायांची जी आराधना होते, परिसरामध्ये बऱ्याच आराधना होतात, पण सर्वश्रेष्ठ आराधना आज आपल्याला माकणी थोर येथे झालेली दिसते. कमीत कमी शनिवारी 10 ते 12 हजार भक्तगण इथे प्रसाद घेतात. पण या गावचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण गाव विनामूल्य आज आराधना जो करतो, आज तो जो इतक्या उत्स्फूर्त इथे येतो, ती मारुतीरायांची सेवा म्हणून सगळे गावातले लोक आराधनेमध्ये सहभागी होतात. मंदिराचा इतिहास जुना आहे. मंदिराच्या समोर एक आदरणीय पूज्यश्री नग्याबाबाची समाधी आहे आणि अशी आख्यायिका आहे की हे जुनं मंदिर बाबांच्या काळात बाबांनी स्थापन केलेलं आहे असं म्हणतात. पण इथं ज्यावेळेस मनुष्य येतो, मारुतीरायांच्या चरणावर नतमस्तक होतो, त्यावेळेस संकटकटे मिटाई सब पीरा, कसलंही संकट राहू द्या, कसलंही दुःख राहू द्या, इथं आल्यावर ते निघूनच जातात. कारण मारुती हा आपल्याकडे महारुद्राचा अवतार म्हणतात. महारुद्र अवतार हा सूर्यवंशी, अनादिनाथ पूर्ण तारावयासी. आणि हे जरी खरं असलं, दुसरीकडे जर आपण बघताल तर रामभक्त हनुमान की जय. आणि प्रभू रामचंद्र हा वैष्णवांचा अवतार. त्याच्यामुळे मारुतीरायांकडे जर आपण पाहिलं तर बेलही चढतं आणि तुळसही चढतं. आणि तिथं गेल्यानंतर रामही मिळतो आणि शंकरही मिळतो एक भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायांनी मारुतीरायांचं शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, असं त्या मारुतीरायांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. हे मंदिर, इथलं अन्नदान एक अतिशय भव्य असा मोठा कार्यक्रम आहे. एक 4 वर्षाखाली श्री सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औषधाच्या वतीनं मी अमावस्येला इथं आलो होतो निलंग्याचा उत्सव करून. मग हे लोक विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करा आणि कळसारोहण करा याच्यासाठी आले होते. मग आम्ही त्यांना म्हणलो, कळसारोहण आणि मूर्ती हे दोन्ही करत करत आपण श्री नाथषष्ठीचा उत्सव करूयात. माझ्या हिशोबाने नाथषष्ठीच्या महोत्सवामध्ये किमान त्या 8 दिवसात 2 ते 2.5 लाख लोक येऊन अन्नाचा प्रसाद घेऊन गेले. त्याही उत्सवात संपूर्ण गाववाल्याने खूप झटलं. जसे मारुतीराय श्रेष्ठ तसे त्यांचे भक्तही श्रेष्ठ. त्यामुळे माकणी थोर ही निलंग्या तालुक्यातील नव्हे, लातूर जिल्ह्यातील नव्हे, तर आज ज्यांची आराधना आहे ती आराधना हैदराबादवाल्यांची आराधना आहे. विनोद शिंदे त्यांचं सगळं कुटुंब आज हे हैदराबादहून येऊन त्यांना जवळजवळ 14 वर्ष ही आराधनेसाठी प्रतीक्षा करावी लागली. पण आज त्यांच्या तोंडावरचं जर आपण तेज आणि आनंद जर आज पाहिला तर असं वाटतं की आज खूप मोठा योग त्यांच्या परिवाराने आणला. असा आराधना करणाऱ्यांची मी बरेच पाहिलेले आहेत. कित्येक लोकांना अनेक असाध्य असा रोग झाला, तो रोग बराच होणारा नव्हता, पण मारुतीरायाला दंडवत घेऊन प्रार्थना केल्यावर ते रोगातून मुक्त झाले. काही लोक असं म्हणतात ना, ग्रह भूत पिशाच चाश्च यक्ष गंधर्व राक्षसा हा ब्रह्म राक्षस वेताला कुष्मांडा भैरवादया भूतग्रहबंधनाय प्रेतग्रहबंधनाय पिशाच्य ग्रहबंधनाय शाकिनी डाकिनी ग्रहबंधनाय काकिनी कामिनी ग्रहबंधनाय ब्रह्मग्रहबंधनाय ब्रह्म राक्षस ग्रहबंधनाय. काही करायची गरज नाही, फक्त मारुतीरायाचं दर्शन घेतलं तर माणूस या सगळ्या बाधेतून मुक्त होतो. आणि म्हणून हे एक अलौकिक दर्शन आहे. दर्शने प्रशस्ते पुण्यपुरुष हा जसं संप्रदायात म्हणतात, तसं मारुतीरायाचं सुद्धा दर्शन घेतल्यानंतर माणूस त्रिविध तापाची झाली बोळवण, सगळ्या तापाची बोळवण होऊन तो आनंदित राहतो. रामकृष्ण हरी. जय बजरंग.